ते बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी उपविभागीय कार्यालय याच्यावर मोर्चा काढण्यात आला। गेल्या 15 दिवसापासून राज्यातल्या अनेक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावरती बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा चालू आहे। आमची मागणी आहे की 1952 पासून गेली 70 वर्ष आम्ही आरक्षणासाठी लढाई लढतोय। आम्ही काय आज पहिल्यांदा हैदराबादचं गॅजेट आलं आणि म्हणून बंजारा समाजाने एसटीचं आरक्षण मिळावं अशी मागणी करत नाही। 1952 ला पहिलं बंजारा समाजाचं अधिवेशन दिग्रसा झालं। काका कालेलकरांचा आयोग असेल, टिळक आयोग असेल, या देशामध्ये जेवढे आयोग होते त्या सगळ्यांच्या शिफारशी हा बंजारा समाज मूळ आदिवासी आहे आणि अशाच प्रकारची शिफारशी केलेल्या आहेत। पण गेली 70 वर्षात या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी असेल, गृहमंत्री बुटा सिंग असेल, तर आता मोदीजीपर्यंत या सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या मूळ आदिवासी या समाजाला आरक्षण मिळावं। परंतु या संदर्भामध्ये मी आणखी एक क्लिअरिफिकेशन करू इच्छितो की आता काही आदिवासी बांधव, आदिवासींचे लोकप्रतिनिधी विनाकारण बंजारा समाजावर आक्रोश करतायत। माझं त्यांना विनंती राहणार आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण त्या समाजाचे घटक आहात, आम्हाला तुमच्या आदिवासीच्या ताटातलं काही नको आहे आणि म्हणून आदिवासी बांधवांनी बंजारा समाजावर आगपकड करून घेऊ नये। अन्यथा की तुम्हाला जशा पद्धतीने तुम्ही उत्तर देताल त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल, एवढं लक्षात ठेवावं, एवढंच सांगतो। आज आपण एसटी मध्ये आरक्षण मागत आहात, काढण्यात आलेला आहे। आपल्या नेमक्या मागण्या काय होत्या? आज प्रथम सर्वांना, माझ्या समाज बांधवांना आभार मानतो त्यांचे, एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आज इथं उपस्थित राहिले। काल लोहा येथे सुद्धा याच्या इतकेच लोक उपस्थित होते। या सर्व लोकांचं पहिल्यांदा आभार मानतो। पत्रकार बांधव व समाज माध्यमांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो। आमची ही जी मागणी आहे ही हैदराबाद गॅजेट नुसारच म्हणून नाही किंवा मराठा बांधवांना आरक्षण मिळालं म्हणून नाही। आमची मागणी 1966 पासून 67 पासून आहे। 3 वेळा संसदेत यावर विचारविनिमय झालेला आहे। महाराष्ट्राकडून इकडून प्रस्ताव सुद्धा जाण्यात आलेले आहेत। आम्ही अनुसूचित जमातीमध्ये जाण्यासाठी जे काही कंडिशन्स आहेत, त्याच्या ज्या काही परीक्षा आहेत, त्या सर्व 5 अटी पूर्ण करतो। हा समाज ग्रामीण भागात, वनात, जंगलात राहतो। त्यांची राहणीमान, त्यांचं खाणं पिणं, त्यांचे सण त्योहार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। त्यांचे नृत्य संस्कार, त्यांचे सणवार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्या आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेसपासून 1871 पासून या जमातीला क्रिमिनल कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करण्यात आलं, त्यानंतर या समाजाची अधोगती सुरुवात झाली आणि आज घडीला हा समाज 60 ते 70% समाज ऊस तोड याच्यावर उपजीविका करतो, बांधकाम कारागिरावर उपजीविका करतो आणि या ह्याच्यातून या स्तर त्यांना वाढवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे त्यांचं जे काही हक्काचं आरक्षण आहे शेड्यूल ट्राईब मध्ये असायला पाहिजे, ते शेड्यूल ट्राईबचं आरक्षण देण्यात यावं। मी याद्वारे असे सांगतो, माझे सख्खे भाऊजी हैदराबादला कलेक्टर म्हणून होते, ते माझ्याच जातीचे, माझ्या ते असून त्यांना इथं एसटीचं आरक्षण आहे, कर्नाटकमध्ये एसटी मधून आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला डीएनटी या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे। हे 1 नेशन 1 रिझर्वेशन या फॉर्म्युल्यामध्ये बसवण्यात यावं ही आमची मागणी आहे। आणि राहिला प्रश्न की सामाजिक दृष्ट्या सुद्धा आमच्या जातीवर, जमातीवर ज्या काही अत्याचार होत आहेत, याला प्रोटेक्शन होण्यासाठी सुद्धा शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये जाणं आवश्यक आहे। हे अशा आमच्या मागण्या आहेत। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।